श्री गुरुचरित्र अध्याय 14. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. श्री गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अति विशेषेखा एक चित्ते परियेसा जय जया योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी उदार व्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न जाहले कृपेसी पुढे कथा वर्तिली कैसी विस्तारावे आम्हा प्रती ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी संतोषनी प्रसन्न जाहले परियेसा गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू पूजा केली विचित्रू म्हणून आनंद परियेसा तया सायन देव द्विजांसी श्री गुरु बोलते संतोषी भक्त हो रे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकोनी श्री गुरुचे वचन सायन देव करी विप्र करी नमन माथा ठेवून चरणी न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू अविद्यमाया दिससी नरू वेदा अगोचर तुझी महिमा विश्वव्यापक तूची होसी ब्रह्मा विष्णू व्योमकेशी धरिला वेश तू मानुषी भक्तजन तारावया तुझी महिमा वर्णवयासी शक्ती कैंची आम्हासी मागे न एक आता तुम्हासी त्रिकृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश पारंपारी भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती ऐसी विनंती करुनी पुनरपि विनवी करुणावचनी सेवा करितो द्वार यवनी महाशूर क्रूर असे प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी घात करितो जीवेसी याची कारणे आम्हासी घालवितसे मज अजी जाता तया जवळी आपण निश्चये घेईल माझा प्राण भेटी जाहले तुमचे चरण मरण कैंचे आपणासी संतोषनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवती चिंता न करी म्हणोनिया भय सांडुनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषनी प्रिय भावे पुनरपि पाठवील आम्हापाशी जववरी तू परतुनी येसी असो आम्ही भरवसी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी निज भक्त आमचा तू होशी पारंपार वंशोवंशी अखिलाभीष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपारी सुखे नांदती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वरला धोन निघे सायन देव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तया जवळी कालांतक यम जैसा यवन दुष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाहला विमुख होऊन ग्रहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरुसी ध्यातसे कोपालया ओळंबियासी केवी स्पर्शे अग्नीसी श्री गुरु कृपा होय जासी काय करेल क्रूर दुष्ट गरुडांची या पिलियांसी सर्पतो कवणे परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा होय जासी कली काळाचे भय नाही ज्याच्या हृदयी श्री गुरु स्मरण त्यांसी कैचे भय दारुण काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय
त्यासी यवन असे तो काय, श्री गुरु कृपा जासी होय, यमाचे मुख्य भय नाही. ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन, सुषुप्ती केली भ्रमित होऊन, शरीर स्मरण त्यासी नाही. हृदय ज्वाळा होय त्यासी, जागृत होनी परियेसी, प्राणांतक व्यथेसी, कष्ट तसे तये वेळी, स्मरण असे नसे काही. म्हणे शास्त्रे शस्त्रे मारितो घाई, छेदन करीतो अवेव पाही, विप्र एक आपणासी, स्मरण जाहले तये वेळी, धावत गेला ब्राह्मणाजवळी, लोळ तसे चरण कमळी, म्हणे स्वामी तूची माझा, येथे पाचारिले कवणी, जावे त्वरित परतोनी, वस्त्रे भूषणे देऊनी, निरोप देतो तये वेळी, संतोषुनी द्विजवर आला ग्रामा वेगवत्र, गंगा तिरी असे वासर, श्री गुरुचे चरण दर्शन, देखोनिया श्री गुरुसी, नमन करी तो भावेसी, स्तोत्र करी बहुवसी, सांगे वृत्तांत आद्यंत, संतोषनी श्री गुरुमूर्ती, तया द्विजा आश्वासिती, दक्षिण देशा जाऊ म्हणती, स्थान स्थान तीर्थयात्रे, ऐकोनी श्री गुरुचे वचन, विनवितसे कर जोडून, न विसंबे आता तुमचे चरण, आपण येईन समागमे, तुमचे चरणाविण देखा, राहो न शके क्षण एका, संसार सागर तारका, तूची देखा कृपा सिंधू, उद्धारावया सगरांसी, गंगा आणिली भूमीसी, तैसे स्वामी आम्हासी, दर्शन दिधले आपुले, भक्तवत्सल तुझी ख्याती, आम्हा सोडणे काय नीती, सवे येऊ निश्चिती, म्हणून चरणी लागला, येणे परी श्री गुरुसी, विनवी विप्र भावेसी, संतोषनी विनयेसी, श्री गुरु म्हणते तये वेळी, कारण असे आम्हा जाणे, तीर्थे असती दक्षिणे, पुनरपी तुम्हा दर्शन देणे, संवत्सरी पंचदशी, आम्ही तुमचे गावा समित, वास करू हे निश्चित, कलत्र पुत्र इष्ट भ्रात, मिळोनी भेटा तुम्ही आम्हा, न करा चिंता असाल सुखे, सकळ आरिष्ठे गेली दुःखे, म्हणून हस्त ठेविते मस्तके, भाक देते तये वेळी, ऐसे परी संतोषनी, श्री गुरु निघाले तेथोनी, जेथे असे आरोग्य भवानी, वैजनाथ महाक्षेत्र, समस्त शिष्यां समवेत, श्री गुरु आले तीर्थे पाहात, प्रख्यात असे वैजनाथ, तेथे राहिले गुप्त रूपे, नामधारक विनवी सिद्धासी, काय कारण गुप्त भावयासी, होते शिष्य बहुवसी, त्यांसी कोठे ठेविले, गंगाधराचा नंदनू, सांगे गुरुचरित्र कामधेनू, सिद्ध मुनी विस्तारून, सांगे नामकरणीस, पुढील कथेचा विस्तारू, सांगता विचित्र अपारू, मन करुणी एकाग्र, ऐका श्रोते सकळी कहो, इति श्री गुरुचरित्रामृत परम कथा कल्पतरो, श्री नरसिंह सरस्वती व्याख्याने, सिद्ध नामधारक संवादे, क्रूर यवन शासनम, सायं देव वर प्रदानम, नामं चतुर्दशो अध्यायः. श्री गुरुदेव दत्तार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओम ओम ओम.